मित्रांनो, कविप्रवीश शो यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत. आज सकाळपासून स्वातंत्र्य दिन साजरा होतोय सगळीकडं. मी सुद्धा जाऊन आलो. झेंडावंदन आल्यानंतर थोडासा काही क्लिप बघत बसलो होतो आणि एक क्लिप मनाचा संताप करून गेली. शेवटी भारतीय, हाँ, आई एम प्राउड दैट आई एम इंडियन. मैं हिंदुस्तानी हूँ और उसमें से मुझे बड़ा नाज है कि मैं एक फौजी का बेटा हूँ. आणि म्हणूनच रक्त खवळलं. झेंडा जर उलटा फडकला गेला तरीसुद्धा जेल होऊ शकते माणसाला. इट इज ॲन ऑफेन्स. राष्ट्रगीताचा अवमान करणं हा सुद्धा गुन्हा आहे. पण जी क्लिप बघितली मी त्याच्यामध्ये आपले पंतप्रधान होऊ इच्छिणारे राजकुमार राहुलजी, त्यांच्या मातोश्री आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खरगे हे उभे आहेत आणि वंदे मातरम सुरू असताना मध्येच सोनिया गांधीजी नको ते हातवारे करतायत. एक व्यक्ती येते, राहुल गांधींच्या कानात काहीतरी विचारते, ते त्याला काही सांगतात, परत ते खरगे साहेबांकडे येतात, परत सोनियाजींपर्यंत येतात. सावळा गोंधळ हा वंदे मातरम सुरू असताना 15 ऑगस्टच्या दिवशी दिसतोय. राष्ट्रभक्ती ही काही शिकवावी लागते का हो? ही तुमच्या रक्तात भिनलेली असावी लागते. हा पोरखेळ बघून मनाचा खूप संताप झाला आणि सहज मन थोडंसं लांब गेलं महात्मा गांधींच्या, आता त्याला हत्या म्हणू का मर्डर म्हणू, जे काही घडलं तिथपर्यंत गेलं आणि सहज वक्तव्य आठवलं. जी.डी. खोसला, जज, महात्मा गांधींच्या हत्येनंतर तो जो काही खटला अपिलामध्ये चालला, ज्या ठिकाणी नथुराम गोडसे यांना फाशीची शिक्षा झाली, ती बाय वे ऑफ जजमेंट ज्या जजच्या हातून ते जजमेंट झालं, ते निकालपत्र ज्या न्यायाधीशांनी दिलं, त्या न्यायाधीशांचं एक पुस्तक आहे. त्याच्यात त्यांनी लिहिलं आहे, त्या पुस्तकाचं टायटल द मर्डर ऑफ महात्मा अँड रिस्पेक्टेड केसेस असं काहीतरी आहे, फ्रॉम दी जजेस डायरी. हे पब्लिश झालं आहे. लंडन इथल्या एका पब्लिशरनी हे पुस्तक पब्लिश केलं आहे. त्यांनी लिहिलं आहे त्याच्यात, अतिशय प्रामाणिकपणे त्या पुस्तकात लिहिलं आहे की व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्ड ऑन दॅट डे when death sentence was awarded to Nathuram Godse. आरोपीची शिक्षा सिद्ध होताना त्याला विचारलं जातं, व्हॉट यू वॉन्ट टू से अबाउट कन्व्हिक्शन, तुम्हाला शिक्षेबद्दल काय सांगायचं आहे का? आणि त्यावेळेस नथुराम गोडसे यांनी जवळपास 5 तास जे काही त्यांना सांगायचं होतं ते सांगितलं. ओपन कोर्ट हॉलमध्ये, जेव्हा या खटल्याकडे खूप लोकांचं लक्ष होतं, अनंत लोक त्या कोर्टाच्या भोवती गर्दी करून हॉलमध्ये तर खचाखच लोक भरली होती. पण जसं नथुराम गोडसेंचं बोलणं सुरू झालं, 5 ते 7 मिनटात पिन ड्रॉप सायलेन्स झाला पूर्ण कोर्ट हॉलमध्ये. विचार करा,
आरोपीच्या पिंजऱ्यातला एक व्यक्ती गिडगिडत नाही आहे, रडत नाही आहे, काय होणार आहे त्याला माहिती आहे. तो फक्त त्याच्या मनातल्या भावना सांगतोय, त्याने काय काय सहन केलं हे सांगतोय, देशाला कसा धोका निर्माण झाला हे सांगतोय, फाळणी का झाली हे सांगतोय, मी त्या निर्णयापर्यंत कसा पोचलो, का पोचलो. पान 2 पानात नाही सांगत आहे, 5 तास तो सांगत होता. आणि अर्थातच त्याचं ते बोलणं टाईप करून घेतलं जात होतं. 90 पेजेस झाले. मित्रांनो, जी डी खोसला साहेब स्वतः सांगतात, न्यायाधीश साहेब स्वतः सांगतात, 5 तासांनी त्याने सांगितलं, येस, नथिंग टू से मच मोर. आणि त्यावेळेस कोर्ट हॉलमधून हुमसून बायकांचा रडण्याचा आवाज. जे पुरुष होते ते सुद्धा हतबुद्ध झाले सगळं ऐकून. त्यांचे चेहरेसुद्धा सांगत होते की ते सुद्धा आतून रडतायत. हे न्यायाधीश पुढे जाऊन सांगतात की जर कोर्ट हॉलमध्ये जमलेल्या लोकांना अमेरिकन पद्धतीप्रमाणे ज्युरी म्हणून जर नेमलं असतं तर सगळ्यांनी नथुराम गोडसेला ॲक्विट केलं असतं, निर्दोष त्याला सोडून दिलं असतं. पण मला त्यावेळच्या गव्हर्नमेंटच्या दबावामुळं मला त्याला फाशी द्यावी लागली आणि त्यामुळंच मला देवाच्या दरबारात जाईन तेव्हा माफी नाही आहे. ह्या शब्दात त्यांनी ते लिहिलं आहे त्या पुस्तकात. आणि देशभक्त नथुराम गोडसे असा उल्लेख केलेला आहे. अरे ही देशभक्ती कुठे? आणि ह्या राजकुमारांना त्या खुर्चीची आस लागली आणि त्यांना अजून वंदे मातरमची किंमत काय आहे, जनगणमनाची किंमत काय आहे हे सुद्धा त्यांच्या मातोश्रींना आणि त्यांना माहीत नाही. इटालियन रक्त वाहतंय नसानसातून. PM च्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीच्या विषयी विरोधी पक्षनेता म्हणून पब्लिकच्या समोर भर व्यासपीठावर काय बोलावं, काय बोलू नये याचं तारतम्यसुद्धा नाही. ज्या अंदमानात विदा सावरकरांनी हाल अपेष्टा सोसल्या त्यांच्याविषयीसुद्धा बेताल वक्तव्य करण्याची त्यांच्यावर केस होते असा व्यक्ती PM च्या रेसमध्ये आहे असं डिक्लेअर करता तुम्ही. आणि त्याचे तळवे चाटणारे सुद्धा अजून काही आपले हिंदू लोक. लाज वाटते मला त्या लोकांची. कोणत्या क्वालिटीवर तुम्ही तळवे चाटताय? कोणत्या सरकारचं काय केलं त्यांनी? कोणत्या स्टेप घेतल्या त्यांनी? कलकत्त्यात जेव्हा जेनोसाईड झाला तेव्हा स्वातंत्र्यानंतर त्यांनी कशा पद्धतीने काय निर्माण केलं? फाळणी केली, तीसुद्धा टाळता आली असती. सरदार वल्लभभाई पटेल मतं जास्त पडली होती तरी त्यांना PM पदापर्यंत पोहोचू दिलं नाही. 0 मतं झालेल्या व्यक्तीला पुढं केलं. 17 वर्ष प्राईम मिनिस्टर राहिली ती व्यक्ती. आणि मग बांगलादेश बनला, सेकंड मुस्लिम राष्ट्र, पहिलं पाकिस्तान. म्हणजे मुस्लिम धार्जिणेपणा. मी काय कुठल्या मुस्लिमांचा हाडवैरी नाही आहे, कुठल्याच धर्माचा हाडवैरी नाही आहे. पण जे प्रशासनाने थेरं केली 1947 पासून, मे बी त्यांचं सरकार जेव्हा आलं तेव्हा 2004 पर्यंत, वक्फ बोर्ड कोणी केलं? त्याच सरकारने केलं. बांगलादेशची निर्मिती, पाकिस्तानची निर्मिती. मग मुस्लिम इथे अल्पसंख्याक आहेत म्हणून सेपरेट बोर्ड, सेपरेट मंत्रालय, बजेटमध्ये प्रोव्हिजन त्यांच्यासाठी. मग हजला जायचं असतं अल्पसंख्याकांना, त्याच्यामध्ये सबसिडी. पैसे कोणाचे गेले हो? जनतेचे गेले. जात आहेत, आजही आहे. पर्सनल लॉ, मुस्लिम पर्सनल लॉ.
असे अनेक मदरसा स्थापित करण्यासाठी, त्यांच्या मुतवलींना पेमेंट देण्यासाठी बिलं, कायदे बनले. आणि एक कायदा एक बिल इतकं खतरनाक होतं, काश्मीरचं 370 वगैरे सुद्धा ते काहीच नाही असं वाटेल असं एक विधेयक त्यांनी आणलं होतं. सांप्रदायिक दंगे जर केले तर हिंदूंच्या अगेन्स्ट ॲक्शन घेणारं ते विधेयक. ते विधेयक जर पास झालं असतं, त्यावेळच्या विरोधी पक्षांनी जर उचल खाल्ली नसती, त्यांना जर यश मिळालं असतं, तर कदाचित आज मी सुद्धा जिवंत नसलो असतो. म्हणजे 10 ते 15 वर्षात भारतातले मुस्लिम राष्ट्र झालं असतं, हिंदू संपले असते. असं ते विधेयक. कुठेही तुम्हाला कायद्यातनं पळवाट नाही. कुठेही सांप्रदायिक दंगल झाली की हिंदू अडकले, जेलमध्ये सडणार, असे कायदे बनवण्याचा घाट घातला होता. आपलं नशीब बलवत्तर. काश्मीरमध्ये स्वायत्तता दिली, 370 कलम लावलं. काय परिणाम झाले? पंडितांना तिथून जावं लागलं. दहशत निर्माण झाली काश्मीरमध्ये. घरं दारं शेतीवाडी सगळं सोडून गेले हो पंडित लोक. आत्ता तुरळक पंडित लोक येत आहेत. सरकार त्यांना गॅरंटी देते येत आहेत, तरीसुद्धा ते घाबरत आहेत. पता नहीं कौन टेररिस्ट कब आएगा और गोली से उड़ा देगा, हम लोग नहीं जाएंगे वहाँ. असाच 90% सूर आहे. 10% लोक परतण्याच्या भूमिकेत आहेत. हाँ, अगर हमारी ज़मीन, हमारा घर मकान सब वापस मिलता है तो हम लोग जाने के लिए तैयार है. दुसरी तिसरी पिढी आता ती. म्हणजे थोडक्यात या भारताला इस्लामिक राष्ट्र आपोआप बनवण्यासाठी उत्सुक असलेले हे राजकुमार आणि त्यांचे पुढचे दादाजी, नानाजी, पिताश्री, त्यांची आजी, आज खरंच मनाला इतक्या यातना झाल्या की अरे, वंदे मातरम सुरू आहे, झेंडा आत्ता तुम्ही फडकवला आहे, झेंडा वंदनाचा दिवस आहे, 15 ऑगस्ट आहे, आणि तुम्ही त्या वंदे मातरमचा अपमान करताय. 2004 ते 2014 मनमोहन सिंग फक्त काय कागदोपत्री प्राईम मिनिस्टर होते, बाईसाहेबच होत्या ना. अशा व्यक्तीने या राष्ट्रगीताचा अपमान करणं हे मला मनाला खटकलं. आणि सहज नक्की यांनी काय काय केलं हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. मायनॉरिटी म्हणत 3 कोटीची लोकसंख्या 30 कोटीपर्यंत आली, तरी मायनॉरिटीचे सर्व नियम लागू करणार का तुम्ही? अल्पसंख्याकांचं मंत्रिमंडळ, मंत्रालय वगैरे काही आता बरखास्त होणार नाही का? अल्पसंख्याकांची व्याख्या कधी बदलणार? नाही बदलणार. हे इतर कितीतरी धर्म आहेत जे ह्यांच्यासमोर अल्पसंख्याक आहेत. त्यांना काही फॅसिलिटी आहेत का? त्यांच्या यात्रांना कुठे काही सबसिडी मिळते का? नाही मिळत. अशी सगळी शोकांतिका आपल्या देशात सुरू असते. आणि या सगळ्या शोकांतिका व्हायला जे घराणं हे सगळं करण्यासाठी जे जबाबदार धरलं जातं, त्यांचेच तळवे चाटणारे लोक पाहिले ना की तळपायाची आग मस्तकाला जाते. इतिहास तुम्ही त्याच्या खोलात जाणं शिकता आलं पाहिजे तुम्हाला. जेव्हा एक न्यायाधीश स्वतः सांगतो की येस आय एम गिल्टी, नथुराम गोडसेला मी डेथ सेंटेन्स दिला, त्याला फाशी होणं यासाठी मी जबाबदार आहे, त्यामुळं मला माफी नाही, देवाच्या दरबारात मला माफी नाही, ती माझी चूक आहे, असं तो सांगतोय. स्वतः एक न्यायाधीश जेव्हा पुस्तक लिहून समाजासमोर येतो तेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असतं ना. इंटेलिजंट पर्सनचं ते पुस्तक आहे. असो सहज जाता जाता स्वतंत्रता दिवसाच्या दिवशी जे काही खटकलं त्याच्यामुळं थोडंसं मन मोकळं करावंसं वाटलं. व्हिडिओ आवडल्यास तमाम हिंदू मुस्लिम बांधवांना एकमेकांना नक्की शेअर करा. कारण माझ्या मुस्लिम बांधवांनीसुद्धा थोडं आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे. स्वतःहून त्यांच्यातला एक गट पुढे आला पाहिजे की नाव वी आर नॉट मायनॉरिटी, आमच्या काही सुविधा बंद करा
असं त्यांनी स्वतःहून सांगायला पाहिजे. तो सुदिन कदाचित उजाडणार पण नाही, हा निराशावाद झाला. पण मी सकारात्मकरित्या विचार करतो, कदाचित तो दिवस जवळ आला आहे असं मला तरी वाटतं आहे. जय हिंद, जय भारत.